गेले 2 दिवसामध्ये आपण बघतोय की बातम्या पण येत आहेत आणि सगळीकडे अशी चर्चा आहे की GBS, ज्याला आपण गुल्लेन-बारी सिंड्रोम म्हणतो, जो एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे आणि जो की एक पॅरालिसिस किंवा पाय आणि लोअर लिम्स यांच्यामध्ये जो विकनेस असतो अशा स्वरूपाच्या पद्धतीनं त्याचं प्रेझेंटेशन असतं. तर त्याच्या केसेस काही प्रमाणात आपल्या भागात वाढत आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत आणि त्या अनुषंगाने आपण एक प्राथमिक चौकशी कालपासून सुरू केलेली आहे. तर आपल्या इथे जे वेगवेगळे हॉस्पिटल आहेत पुणे मनपाच्या हद्दीमध्ये, जसं की सह्याद्री हॉस्पिटल आहे, पुणा हॉस्पिटल आहे, भारती हॉस्पिटल आहे, अशा 3-4 हॉस्पिटलमध्ये मिळून एक साधारण 22 केसेस सस्पेक्टेड गुल्लेन-बारी सिंड्रोमच्या आहेत असं प्राथमिक स्वरूपात आपल्याकडे माहिती आली होती. त्या अनुषंगानं आपण कालपासून डिटेल चौकशी करतोय. त्या 22 पैकी 6 केसेस या पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी आहेत. साधारण या 6 पैकी 3घांच्यामध्ये सस्पेक्टेड गुल्लेन-बारी सिंड्रोम असं रोगनिदान डॉक्टरांनी केलेलं आहे. 3 केसेस अजून अंडर इन्व्हेस्टिगेशन आहेत. त्याचं रोगनिदान अजून क्लिअर झालेलं नाही आहे. आणि या सर्व केसेसच्या बाबतीमध्ये जे सस्पेक्टेड सॅम्पल्स आहेत, जसे की सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे, युरिन सॅम्पल आहे, ब्लड सॅम्पल आहे, हे सॅम्पल्स ज्यांना ज्यांना गरज वाटते अशांचे सॅम्पल आपण NIVला पाठवलेले आहेत आणि बाकीचे पण त्यांचे एक्सरे, MRI वगैरे असे इन्व्हेस्टिगेशन चालू आहेत. हा जो आजार आहे तो मल्टिपल त्याचे कॉजेस असतात गुल्लेन-बारी सिंड्रोम आजार होण्यासाठी. त्यापैकी प्रामुख्यानं बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं, काही केसेसमध्ये व्हायरल इन्फेक्शन असू शकतं, कधी कधी वॅक्सिन इंड्युस्ड पण असतं किंवा सर्जरीसुद्धा ट्रिगर करते किंवा ज्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी झालेली असते अशा सहसा पेडियाट्रिक एज ग्रुपमध्ये किंवा यंग एज ग्रुप जो असतो साधारण एक 12 ते 30च्या दरम्यान, यांच्यामध्ये हा कॉमन असतो. आणि गुल्लेन-बारी सिंड्रोममुळे कुठलं इपिडेमिक किंवा पॅन्डेमिक असं होत नाही, बट दुसरे व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा ज्या ज्या गोष्टीमुळे प्रतिकारशक्ती कमी होते किंवा न्यूरोलॉजिकल स्ट्रेस येतो अशा केसेसमध्ये सेकंडरी म्हणून गुल्लेन-बारी सिंड्रोम होत असतं. तर त्या अनुषंगानं आपण चौकशी करण्यासाठी एक कमिटी नेमत आहोत. आजच दुपारी आपण एक इमर्जन्सी बैठक ठेवलेली आहे, ज्यामध्ये या आजाराचे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी जे एक्सपर्ट्स असतात, NIVचे डिरेक्टर्स असतील, इपिडेमिओलॉजिस्ट असतील, असे सर्वांची आपण कमिटी नेमतोय आणि त्या कमिटी पुढे हा निष्कर्ष ठेवून किंवा NIVचा जो रिपोर्ट येणार आहे त्यासोबतच आपण हे ज्या केसेस सापडलेत त्यांचा सविस्तर सर्वे करतोय. त्यांची डिटेल्ड हिस्ट्री घेणार आहोत आपण, की वॉटर सॅम्पल्स पण घेतोय आपण, त्यांचे स्टूल सॅम्पल्स पण घेतोय आणि सर्व डिटेल हिस्ट्री घेऊन ठराविक कुठला सोर्स आहे का किंवा हे कॉमन इन्फेक्शनमुळे झालं आहे का किंवा इन्फेक्शियस इटिओलॉजी आहे का, हे सगळं बघण्यासाठी आपण एक एक्सपर्ट कमिटी नेमणार आहोत. आणि 1-2 दिवसामध्ये त्या एक्सपर्ट कमिटीचा जो ओपिनियन येईल त्या अनुषंगानं जो निष्कर्ष आहे तो सुद्धा आपण नंतर सगळ्यासमोर ठेवणार आहोत. सध्या तरी तसं घाबरून जाण्यासारखं काही कारण नाही आहे. वयोगट किती या रुग्णांचा आणि किती वयोगटापर्यंत हा होतो, काय असं काय आहे? साधारण तरुण वयोगटामध्ये हा आजार होत असतो आणि आपल्या पण ज्या केसेस आहेत जास्तीत जास्त वयोगट असणारी एक व्यक्ती आहे ज्याचं वय 49 आहे. बाकीच्या केसेस ते 12 वर्षापासून ते साधारण 30 वर्षापर्यंतच्या वयोगटातल्या आहेत. आपल्याकडे वेगळी यंत्रणा काय ठेवली आपण पेशंटसाठी की इतर हॉस्पिटलमध्ये आहे? पुण्यातली किती आणि बाहेरची? नाही, पुण्यामधल्या 6 केसेस आहेत, ज्यापैकी 3घांनाच सस्पेक्टेड आहे. बाकी 3घांच्यामध्ये अजून निदान झालेलं नाही आहे, ते अंडर इन्व्हेस्टिगेशन आहेत आणि 16 केसेस ह्या बाहेरच्या आहेत. नाही, आपल्याकडं आपल्याच हॉस्पिटलमध्ये याचा उपचार होऊ शकतो. गुल्लेन-बारी सिंड्रोममध्ये एक स्पेसिफिक कुठली अशी वेगळी ट्रीटमेंट लागत नाही, त्याला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट लागते. अँटीबायोटिक्स असतील, IV फ्लुइड्स असतील, बाकी सगळं जे पॅरालिसिसमध्ये जे लागतं तसं सपोर्टिव्ह ट्रीटमेंट लागते आणि हा सेल्फ लिमिटिंग आहे आणि तसा तो आजार बरा होऊ शकतो. आणि आपल्याकडे त्याची यंत्रणा आहे आपली पण सक्षम. या आजारामध्ये सुरुवातीला लोअर लिम्समध्ये विकनेस जाणवते, म्हणजे चालताना थोडंसं आपला जो बॅलन्स जातो आणि पायावरती उभं राहायला अवघड जातं, हे सुरुवातीचं पहिलं लक्षण आहे. आपलं लोअर लिम विकनेस आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.